हाय हॅलो गाईज, मी समृद्धी. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये. मागच्या वीकमध्ये माझं खूपच ट्रॅव्हलिंग झालं आहे आणि त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर बराचसा टॅन पण आला आहे. आणि रिसेंटली मी माझी एक नवीन शॉपिंग केली आहे माझ्या फेस रिलेटेड किंवा स्किन केअर रिलेटेड. तर ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून मी ही छोटीशी व्हिडिओ बनवते की तुमच्यासोबत मला माझे स्किन केअर प्रोडक्ट शेअर करायचे जे मी मागच्या वीकमध्येच एका मॉलमधून घेऊन आलेली आहे. सो लेट स्टार्ट. केस बांधून घेऊया गाईज. हे होतं हाऊज इट. मला सांगा कमेंटमध्ये मी ह्याच्यामध्ये कशी दिसते. सगळ्यात आधी मी पतंजली सौंदर्य फेस वॉशने माझं फेस छान क्लीन करून घेतला, कारण स्किन केअर करायची आहे आणि फेसच क्लीन नसेल तर मग एवढं सगळं करून फायदाच काय ना. मग घेतला थोडासा स्टीम सेशन. स्टीम घेतल्यानंतर फेस थोडासा सॉफ्ट वाटतो आणि मग पोर्समधले जे डर्ट आणि ऑइल असतात ते लूजन व्हायला मदत होते. स्टीम झाल्यावर फेस हलक्या हाताने पुसून घेतला आणि मग वापरला मी नवीन विकत घेतलेला डोनाटी चारकोल फेस अँड बॉडी स्क्रब. हा मी फर्स्ट टाईम वापरला होता, म्हणून म्हणलं ट्राय करून बघूया. मी मेनली नोज आणि चीनवर हलक्या हाताने स्क्रब केला, कारण या दोन्ही जागांना ऑइल बनवण्याची भारीच घाई असते. हा ॲक्टिवेटेड चारकोल स्क्रब आहे जो डेड स्किन सेल्स इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यास आणि पोर अनक्लॉग करण्यात मदत करतो. आणि थोड्याच वेळात स्क्रब मस्तपैकी स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मी फेस मस्तपैकी वॉश करून घेतला आणि मग वारी होती माझी फेस पॅकची. हा कॉफी फेस पॅक मी पहिल्यांदाच ट्राय करणार होते, त्यामुळे याचा रिझल्ट कसा येईल याची मला वेगळीच उत्सुकता होती. पॅकिंगनुसार यामध्ये कॉफी बेस आहे आणि स्किनला फ्रेश आणि ग्लोईंग लुक ॲपिरियन्स देण्यासाठी हा वापरला जातो. आणि हॉनेस्टली याचा कॉफीवाला स्मेल मला खूपच आवडला. फेस पॅक लावताना असं वाटत होतं की स्किन केअर करते की कॉफी शॉपमध्ये बसली आहे. 10 मिनटं झाल्यानंतर आता वेळ झाली हा कॉफी फेस पॅक वॉश करायची. मी फेस वॉश नीट वॉश करून घेतला आणि त्यानंतर फ्रेश झाली. आणि फायनली दिस इज माय फायनल लुक. हॉनेस्टली हे दोन्ही प्रॉडक्ट मी पहिल्यांदाच ट्राय केले होते, त्यामुळे मला स्वतःलाही आयडिया नव्हती की एक्सपिरियन्स कसा असेल. पण पर्सनली हे दोन्हीही प्रॉडक्ट खूपच छान वाटले, रिफ्रेशिंग वाटले आणि स्किन पण खूप क्लीन आणि फ्रेश लुकिंग वाटते आहे. शेवटी स्किनला मॉइश्चरायझर लावलं. तो हा होता माझा छोटासा स्किन केअर सेशन. आणि तुमचा असा एक प्रोडक्ट कोणता आहे का जो तुम्ही कधीच स्किप करत नाही? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.